नमस्कार. मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये कॅप्टन अशोक खरात याचे जे काळे कारनामे आहे मागील वर्षी 4 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कॅप्टन खरात याच्याकडून मला मागील वर्षापासून जो त्रास सुरू होता, कॅप्टन खरात यांनी माझ्यावरती वावी पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर मला 5 कोटी रुपयाची आबरूनुकसानीची नोटीस त्या ठिकाणी दिली. एवढं करून तो थांबला नाही. त्यानंतर त्याच्या ट्रस्टीवरती असणाऱ्या महिला आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी त्यावेळेस मला एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी माझ्याकडून तो खुलासा सादर करून घेतला का आपण ही बातमी चुकीची छापलेली आहे. तो खुलासा देखील मी मेल आय डीवरती दिला त्यांच्या महिला आयोगाच्या. त्यानंतर ते एवढं करून थांबले नाही. त्यावर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माझं वृत्तपत्र बंद करण्यासंदर्भात व माझ्यावरती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा असं एक पत्र दिलं. हे सर्व प्रकार त्यांनी 1 वर्षामध्ये केले. पण आज 1 वर्षानंतर कॅप्टन खरातचे काळे कारनामे महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या सर्व जनतेसमोर आलेले आहे. आणि आज कॅप्टन खरात जेलमध्ये आहे. त्याची SIT चौकशी सुरू आहे. आणि यामध्ये मला देखील SITनं त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं होतं. आणि मी स्वतः माझ्याकडे असणारे सगळे चाकणकरांनी दिलेला मला त्रास, खरातनी दिलेला मला त्रास, या संदर्भातले सर्व पुरावे मी स्वतः SIT समोर उपस्थित राहून माझ्या जबाब त्या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि सर्व कागदपत्र मी त्या ठिकाणी दिले आहे. मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. यामध्ये चाकणकरांची SIT चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांना यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे. आणि त्यावरती SITनं चाकणकरांना समज देऊन त्या SIT चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलं. पण आज एक मी मीडियामधून बातमी बघितली तर चाकणकरांनी त्या चौकशीला यायला त्या ठिकाणी नकार दिला. म्हणजे चाकणकर आपण बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना आता ती अटक होणार आहे. ती भीती त्यांच्या मनामध्ये आहे का आपण जे चुकीचं काम केलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने आता त्यांना ते पश्चाताप त्या ठिकाणी येत असेल. कारण मुळात एका लोकशाहीमध्ये जो 4था स्तंभ म्हणून ओळखला तो एका पत्रकाराला त्रास दिल्यानंतर किंवा चुकीचं काम केल्यानंतर आपल्याला आपल्या महिला आयोगाचं अध्यक्षपद गमावं लागलं. आपल्याला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला प्रदेश अध्यक्षपद गमावं लागलं. आणि आता आम्ही SITकडे मागणी केलेली आहे. रुपाली चाकणकर यांना कॅप्टन खरात यांच्याबरोबर असणारे लागेबांधे आणि मला जो त्रास दिला याच्या आधारे त्यांना त्या सहआरोपी करा. आणि रुपाली चाकणकर यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. ही अटक त्यांना होणार आहे हीच भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते त्या SIT चौकशीसमोर यायला घाबरत आहे. आणि त्यांच्या काही ज्या लोकांकडून सोशल मीडियातून आजही मला त्रास द्यायचं काम सुरू आहे त्यांच्यावर देखील मी येणाऱ्या काळात कायदेशीर कारवाई करणार आहे.